शेतकरी बांधवांनो, राम राम. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण आज पिकावरील माहिती घेणार आहोत की दारू पिकावर चालते. तर हा व्हिडिओ शेतकरी बांधवांनो पूर्ण बघा. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा बरं. शेतकरी बांधवांनो, आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये राम राम. सगळ्यांना नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर शेतकरी बांधवांनो, तर आता काय झालं आहे, प्रत्येक शेतकऱ्यांचं दारूमध्ये जीव गुंतलेला आहे. म्हणजे आता कुठेकडे पाच इकडे आणि तिकडे शेतकरी लोळलेलं दिसत आहे. प्रत्येक भागामध्ये जा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जा, तुम्ही शेतकरी बेवडाच आहे. ह्याच्यामध्येच आपण घेऊन आलेलो आहे आज. ह्या दारूमधील काही शेतकऱ्यांनी उपयोग केला. त्यांच्या देशी दारूच्या रिजल्टमुळे काही शेतकऱ्यांना औषध मारण्याची गरज पडलीच नाही, ते सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर शेतकरी बांधवांनो, काही जणांनी काय केलं आहे की ज्यांच्या शेतामध्ये मक्का आहे, की तूर आहे, लसूण आहे, सगळं जेवढं आपल्या महाराष्ट्रामध्ये पिकतं तेवढं आहे त्यांच्या शेतामध्ये. पण काही शेतकऱ्यांना काय केलं की ती कडू मिकोडे काय म्हणजे त्याला मच्छर आळाई उळाई हे जातच नव्हते. मग जात नसताना शेतकरी डायरेक्ट घालत होता. पण काही शेतकऱ्यांना काय केलं आहे का बघा, की शेतामध्ये डायरेक्ट त्यांनी दारूचा वापर केला बघा. हा माझा यूट्यूबवरचा व्हिडिओ एक दिवसात टाकायचा होता, पण टाकणे गेले नाही. तर शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांनी वापर करून बघितला तर तो सक्सेसफुलसुद्धा झाला. की तेच आपण आज पाहणार आहोत की काही शेतकऱ्यांचा वापर सक्सेसफुलसुद्धा झाला. त्यांनी दारूचा वापरसुद्धा केला आणि त्यांना आज आळाईसुद्धा मरून गेली. तुम्ही म्हणशाल का बरं? की काही शेतकऱ्यांनी लसणावरती वापर केला, काही शेतकऱ्यांनी कांद्यावरती वापर केला, काही शेतकऱ्यांनी मक्कावरती वापर केला, काही शेतकऱ्यांनी तुरीवरती वापर केला, काही शेतकऱ्यांनी टाक्याचे जे खालून सोडून अद्रकी प्रत्येक मालावर वापर केला. पण शेतकरी बांधवांनी ह्या जे देशी दारू आहे तिने अजिबात कोणचंही नुकसान झालं नाही. तर शेतकरी बांधवांना, आपण शेतामध्ये जेव्हा दारू मारत असतो की तेव्हा आपल्याला कळायला पाहिजे की ही दारू टाकायची किती हे समजलं पाहिजे. काही पिकांना आता शेतकरी मारतात की दारू काही पिकांना लागू होते, काही पिकांना लागू होत नाही, हेच सांगणं आपलं गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांना मारलं आहे, काही शेतकरी मारणार आहे, काही शेतकरी मारूसुद्धा राहिले. तर शेतकरी बांधवांनो, याचा एक फायदा असा आहे की शेतकरी बांधवांनो यांना आळेसुद्धा जाते, काहीसुद्धा जातात. हे मालावर फेल नाही, हे चांगलं आहे. पण एखाद्या बारचीनं शेतकरी बांधवांना आपल्याकडून जर चूक झाली तर एखाद्या बारचीनं जर आपण हे औषध जर टाकलं आणि त्याचे जर मग काही पीक असं जळून जर गेलं तर काय फायदा होईल पिकाचा? तर असं जर व्हायला लागलं तर तुम्ही ही देशी दारू मारून काय फायदा? तर तुम्हीच सांगा. तर शेतकरी बांधवांनो, त्याच्यामुळेच मी सांगणार आहे की तुम्ही जेव्हा मालावरती उपयोग करता त्याच्या आधी काय करायचं आहे, जे आपले देशी दारूचे उपयोग केला जातो तेव्हा त्याचे एखादं झाड असं त्याच्यामध्ये टाकून पाहिलं गेलं पाहिजे. हे जळतं की त्याच्यावरली आळी मरती की तुम्ही आधी हे प्रयोग केलाच पाहिजे. म्हणजे 100% शेतकरी प्रयोग न करता डायरेक्ट टाकून देतात, काही होत नाही, काही होत नाही, डायरेक्ट आळी मरून जातात. पण एखाद्या बारचीनं आळाईच नाही मिळेल तर डायरेक्टच जर आपल्या शेतामधील पानं जर वाळून गेले तर तुमचं पीक नष्ट होऊन जाईल. त्याच्यामधून अजून काही क्षेत्रज्ञांनी याच्यावरती अजून काही क्षेत्रज्ञांना सांगितलं नाही की कृषीज्ञानं सांगितलं नाही की तुम्ही दारू वापरा पिकामध्ये, दारू हे करा, दारू तशी करा, अशी करा. पण शेतकरी बांधवांनो, याच्यावर खरं काय आहे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, ह्या व्हिडिओला संपूर्ण बघा. तुमची जेव्हा शेतामध्ये तुम्ही दारू मारता तेव्हा विचार करता का की आपले पानं वाळणार आहे का, असं होणार आहे का, तसं होणार आहे? तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही याचा पहिले काय करा, तुमचं झाड असो काही असो याचा प्रयोग करा, त्याच्यामध्ये ही बाटली टाकून बघा आणि देशी दारूचे उपयोग करून बघा की ते जर सक्सेसफुल ठरलं तरच मारा, नाही तर मारू नका. एखाद्या बारची पीक जळू शकतं, एखाद्या बारची आळी मरू शकत नाही, काही पण होऊ शकते. हे अजून क्षेत्रज्ञानं सांगितलं नाही. त्याने जर सांगितलं की ह्या देशी दारूचा वापर करा की आपण करू शकतो, तर अजून काही लोक करतात पण सक्सेसफुल झालं तर करा. तर शेतकरी बांधवांनो, आजचा एवढाच होता व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी बांधवांनो, तुम्ही करू शकता, माझं काही म्हणणं नाही. पण काही एखाद्या बारचीने फेल जर झालं तर आपण काही लोक 50% लोक सक्सेसफुल होऊन गेलेले आहे दारूचे उपाय करू म्हणजे दारू मारू काही लोकांचा काहीच झालं नाही. काही लोकांना मक्कावरती मारून पाहिलं, तुरीवरती, सगळ्या याच्यावरती मारून टाकलं, ते सक्सेसफुल झालेले. काही राहिलेले 50% आता मारून पण पाहत आहे लोक, पाहत आहे फरक पडतो की नाही. तर आम्ही सुद्धा पाहू, नक्की सांगू तुम्हाला फरक पडतो की नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी बांधवांनो.